माझी शाळा सुंदर माझी शाळा ज्ञानाचा पावसाळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा फूल तो मळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा वर्गात वाहती ज्ञानाची दारे गुरु आमच्या विद्येची दारे वर्गात वाहती ज्ञानाचे वारे उजेडाचा काळा वेळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा भिंतीवर चित्रे ती सारी खेळण्या भवताली मैदान भारी भिंतीवर चित्रे ती सारी खेळण्या भवताली मैदान भारी शिक्षणाचा लागेल राग सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा भरपूर वाचू भरपूर लिहू विज्ञान निष्ठेने जगाला पाहू भरपूर वाचू भरपूर लिहू विज्ञान निष्ठेने जगाला पाहू अज्ञानाचा डोळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा मंगळा
यशाची वेधशाळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा ज्ञानाचा पावसाळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा. आपण निश्चितपणे या ठिकाणी गणेशा किती गिरवले धडे लोक त्यांच्या कीर्तीचे गाती पोवाडे. अ आ इ ई श्री गणेशा किती गिरवले धडे लोक त्यांच्या कीर्तीचे गाती पोवाडे. हिने घडविल्या किती किती विभूती महान हिने घडविल्या किती किती विभूती महान. शाळा माझी छान छान शाळा माझी छान छान शाळा माझी छान छान शाळा माझी छान. जगावरती राज करतात हिची लेकरे पाहून हिला किती किती वाटते बरे. जगावरती राज करतात हिची लेकरे पाहून हिला किती किती वाटते बरे. अशी माझी शाळा जगासाठी वरदान अशी माझी शाळा जगासाठी वरदान. शाळा माझी छान छान शाळा माझी छान शाळा माझी छान छान शाळा माझी छान. शाळेचा आम्हाला आहे अभिमान शाळेचा आम्हाला आहे अभिमान. शाळा माझी छान छान शाळा माझी छान 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 शाळा माझी छान छान शाळा माझी छान. शाळा जसा लावीती लळा माऊली आपुल्या बाळा. शाळा आणि शाळेतले शिक्षक म्हणजे बालकांवर अनमोल संस्कार करणारी दुसरी माऊलीच. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा
सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते शाळेतच मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते शाळेतच मिळतं. शाळा एक ज्ञान मंदिर, बालकांचं उज्ज्वल भविष्य घडवणारी, बालकाला देशाचा भक्कम आधारस्तंभ निर्माण करणारी. ज्ञान घेण्या हर दिन बालक शाळेत येती, ज्ञानाची शिदोरी घेऊन भरारीत घेती. आपण त्यांच्या पंखाला बळ द्यायचं असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते शाळेतच मिळतं. गुरु देई ज्ञान दूर होई अज्ञान, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर. गुरु शिष्याचं नातं या ज्ञान मंदिर घडतं. देशाचं भविष्य आमच्या हातून अंकुरतं. आपलं आपण कर्तव्य पार पाडायचं असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते शाळेतच मिळतं. मला सांगा. सार्थक विठ्ठल तिथे या विद्यार्थ्यांनी इथे येऊन थांबायचं. इयत्ता दुसरी पहिलीचे विद्यार्थी शर्वरी संतोष तिथे, शर्वरी संतोष तिथे, आविष्कार गणेश तिथे, आराध्या अंकुश तिथे, ऋत्वार पंडित तिथे आणि सार्थक पंडित या विद्यार्थ्यांनी समोर यायचे. ज्या ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी नामोल्लेख केलेला त्या सगळे विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक पालक यांनी मंचावर येण्याची कृपा करावी. खेडेवाडीच्या या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक आदरणीय गावडे सर आणि विमान थोरात मॅडम या दोन्ही मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन. सन्माननीय विद्यार्थी गावडे सर आणि शाळा माझी छान छान, शाळा माझी छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान. शाळेचा आम्हाला आहे अभिमान, शाळेचा आम्हाला आहे अभिमान. शाळा माझी छान छान, शाळा माझी छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान. मनुष्याच्या जीवनाची सुरुवात होते इथून, अनेक विद्यार्थी हुशार झाले इथे शिकून. मनुष्याच्या जीवनाची सुरुवात होते इथून, अनेक विद्यार्थी हुशार झाले इथे शिकून. शाळेने आम्हा किती घडविले विद्वान, शाळेने आम्हा किती घडविले विद्वान. शाळा माझी छान, शाळा माझी छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान. अ आ इ ई
श्री गणेशा किती गिरवले धडे, लोक त्यांच्या कीर्तीचे गाती पोवाडे. अ आ इ ई श्री गणेशा किती गिरवले धडे, लोक त्यांच्या कीर्तीचे गाती पोवाडे. हिने घडवल्या किती किती विभूती महान, हिने घडवल्या किती किती विभूती महान. शाळा माझी छान छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान. जगावरती राज हिची करे, पाहून हिला किती किती वाटते बरे. जगावरती राज हिची करे, पाहून हिला किती किती वाटते बरे. अशी माझी शाळा जगासाठी वरदान, अशी माझी शाळा जगासाठी वरदान. शाळा माझी छान छान, शाळा माझी छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान. शाळेचा आम्हाला आहे अभिमान, शाळेचा आम्हाला आहे अभिमान. शाळा माझी छान छान, शाळा माझी छान 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 छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान. रोहिणी अभिजित नायकवडे मॅडम या कोणी शिक्षकांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. इयत्ता दुसरी मधील विद्यार्थ्यांनी हर्ष वाघोले, आरोही प्रशांत सापोळे, हिमांशु नंदलाल बैरम, वैष्णवी सतीश सापोळे, समृद्धी अमोल लिंबोळे, अनघा सतीश जगताप, हर्षदा नाना गायकवाड या दुसरीच्या विद्यार्थ्यांनी तर रांगेत थांबायचे. तुम्ही कुणी विद्यार्थी आहेत का नाही? इयत्ता दुसरीच्या सर्व विद्यार्थ्यांनी समोर यायचंय. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचोड या शाळेतील सर्व मुली विद्यार्थी आणि मुली शिक्षकांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. ज्या विद्यार्थ्यांचा सन्मान झालाय हा सोहळा बक्षीस वितरणाचा आणि वर्षावर होतोय कौतुकांचा. हा सोहळा बक्षीस वितरणाचा, वर्षावर होतोय कौतुकांचा. गौरव विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा, मेहनत, जिद्द आणि हुशारीचा. खरं तर या गुणी विद्यार्थ्यांनी, आपण म्हणतो मुलांचे पाय पाळण्यात दिसतात, खरं तर लहान लहान ही चिमुकली मुलं आहेत, पहिली दुसरी तिसरी चौथी, या मुलांचा आपण आपलं कौतुक करतोय. भविष्यामध्ये निश्चितपणे याच विद्यार्थ्यांमधून फार मोठमोठे अधिकारी आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतील. म्हणून पुन्हा एकदा या गुणी विद्यार्थ्यांचं आणि गुणी शिक्षक दीपक लिंबुडे, आरोही रवींद्र लिंबुडे, लक्ष धनंजय चापुळे, प्राची रोहन पिंगळे, कार्तिक बापू सापोळे या विद्यार्थ्यांनी इथे वळू देऊन थांबायचे. बाळांना तुम्ही कितवीला आहे? कितवीला आहे तुम्ही? पहिलीला आहे. छान. म्हणून अतिशय शिस्तीचे सगळे विद्यार्थी उभे आहेत. आता या पहिलीच्या पुढील विद्यार्थ्यांना उपस्थिती जास्त. एकदा जोरदार
माता भगिनींसाठी सर्वांसाठी व्हिडिओ चालू आहे पण एका चेहरा दिसत नाही. शिक्षक वृंद जे आलेले आहेत कृपया व्यासपीठाचे संपर्क साधायचा आहे. इंग्लिश स्कूल धामारी शिक्षक इंग्लिश स्कूल धामारीचे शिक्षक जे आलेले असतील कृपया या ठिकाणी व्यासपीठाचे संपर्क. या मुलांनी खाली बसायचं सगळ्या म्हणजे एक वेगळी दिशा सर्वांना दिलेली आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या दिशांसाठी सर्वांनी. अतिशय शांततेत हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना आपणा सर्वांचे साथ आणि आपल्या या विद्यार्थ्यांनी मंचावरती यायचे. दरम्यानच्या कालावधीमध्ये सामाजिक कार्यकर्ते युवा तरुण तरुणता सत्तेचे खेळे आपले या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आगमन होते. मनापासून स्वागत करतो. सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक आदरणीय थोडवे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित. सेवानिवृत्त करायचंय, मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान करायचंय, गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान आणि पालक झालेले असतील पालकांचाही सन्मान असा एकत्रित सन्मान सोहळा या ठिकाणी भव्य सन्मान सोहळा संपन्न होतोय. पावला नंबर 2 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पावला नंबर 2 चे सर्व गुणवंत विद्यार्थी शिक्षक आणि पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या सर्व गुणी विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचं कौतुक करायचंय. प्रतिसाद द्या, जमल्यास तर दाद द्या आणि या मुलांच्या यशासाठी जोरदार टाळ्यांची साथ द्या. या सर्व मुली मुलांसाठी आपल्या टाळ्या झाल्या पाहिजे. श्रावणी कैलास सेठे मंथन परीक्षेमध्ये पात्र झालेले विद्यार्थी. त्यानंतर गौरी सतीश जगताप हे विद्यार्थी मुलं शिष्यवृत्तीमध्ये पात्र झालेले आहेत. गौरी सतीश जगताप या ठिकाणी विद्यार्थ्यांची नाव घेत असताना पालकांनी एक सूचना लक्षात घ्या. चुकून जर कोणत्या मुलाचा नामोल्लेख करायला किंवा त्या मुलाचं नाव यादीत नसेल तर कृपया आपण इतर व्यासपीठाशी संपर्क साधायचे. नाव द्या, त्या मुली विद्यार्थ्यांचं सुद्धा कौतुक केलं जाईल. खैरनगर शाळेच्या सर्व शिष्यवृत्तीसाठी
परीक्षेमध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक या ठिकाणी मांदळे परिवाराच्या वतीने होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपणा सर्वांच्या साक्षीनं हा मंगलमय सोहळा या ठिकाणी पार पडतोय. एक आगळीवेगळी संकल्पना घेऊन शिक्षणाचा वसा आणि वारसा लाभलेले मांदळे कुटुंब खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी आणि परीक्षांसाठी यशासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांची गुणवत्ता अधिकाधिक वृद्धिंगत होण्यासाठी हा एक आगळा उपक्रम हाताशी घेऊन शांता एडव्हान्स मंगल कार्यालयाच्या माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी सुरू करण्याचं हे पहिलं वर्ष. या कार्यक्रमाची व्याप्ती इथून पुढे दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जाणार आहे आणि म्हणून कोणत्याही कार्याची चांगली सुरुवात म्हणजे अर्धवट झालं समजा अशा पद्धतीने एक उत्तम अशी सुरुवात या ठिकाणी मांदळे परिवारात निश्चितपणे केलेली आहे. म्हणून या सर्व उपस्थित सर्व पालकांच्या वतीनं सर्व शिक्षक वृंदाच्या वतीनं मांदळे परिवाराचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देऊन यानंतर बाबर मतिमंद मुलांची निवासी शाळा या शाळेतील शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यायचे. त्यामध्ये सिद्धार्थ सुभाष तळगिरे मॅन ऑफ द मॅच क्रिकेट या चिन्मय भोसले 50 मीटर धावणे प्रथम याही विद्यार्थ्यांनी मंचावरती यायचे. अंश सरडे स्पॉट बॉल लांबडीमध्ये प्रथम या सर्व विद्यार्थ्यांनी मंचावरती येण्याची कृपा करायची. त्यांचे सर्व संबंधित शिक्षकांना विनंती आपण मंचावरती यायचे. या गुणी विद्यार्थ्यांचं कौतुक होत आहे. खरं तर उत्तम खलाशी कोण समुद्रामध्ये आपली स्वतःची नौका नेत असताना त्याला जर कोणतेच अडथळे आले नाही, समुद्र शांत असेल तर तो कधीच उत्तम खलाशी होऊ शकत नाही. वादळे असतील, वादळामध्ये नाव इकडे तिकडे एलगावे खात असेल त्यातून सुद्धा किनाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचतो, तो उत्तम खलाशी ठरतो. खऱ्या अर्थानं या मतिमंद शाळेतील मुलांचं कौतुक करण्यासारखं आहे. म्हणजे त्यांनी या त्यांच्या शारीरिक अवस्थेमधून सुद्धा उत्तम प्रतीचं यश संपादन केलंय. त्या गुणी विद्यार्थ्यांचं आणि त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व गुणवंत शिक्षकांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण कौतुक करायचे. गुरुजनांच्या आणि पालकांच्या वतीनं मनापासून आपले अभिनंदन करतो, कौतुक करतो. या चार विद्यार्थ्यांनी मंचावरती यायचे. हे चारही विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत. केंदूरचे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत. खरं तर केंदूरचा स्वाभिमान आणि अभिमान मानावा लागेल. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये केंदूरकरांचं मनापासून कौतुक करूया. आणि या गुणी विद्यार्थ्यांना तज्ञ आदर्श शिक्षक यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. खरं तर शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे जिल्हा परिषद शाळेची बोर्डाची परीक्षा असते आणि या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये येतात, राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये येतात, खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्यांचा आणि त्या शिक्षकांचा सुद्धा फार मोठा अभिमान आणि स्वाभिमान त्या ठिकाणी मानावा लागेल. या सर्व केंदूरकरांचं आणि गुणी विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं मनापासून कौतुक मांदळे परिवाराच्या वतीनं होतं.